मागील भागामध्ये आपण बघितलं, आज खऱ्या अर्थानं ते दोघे पती पत्नी झाले होते. कुणालला झोप येत नव्हती. त्याला भीती वाटत होती, पण नेमकी कसली भीती वाटत होती तेच त्याला कळत नव्हतं. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. आता यापुढे कुणालला जाग येते. सकाळचे 10 वाजले होते. तो बाजूला बघतो. साक्षी शांत त्याच्या कुशीत झोपली होती. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघतो. तिच्या कपाळावर किस करून फ्रेश व्हायला जातो. तो बाहेर येतो. साक्षी अजूनही झोपलेली होती. साक्षी, उठ, बघ 10 वाजले आहेत, कुणाल बोलतो. अहो, झोपू द्या ना, ती झोपेत चिडून बोलते. साक्षी, उठ ना, तो प्रेमानं बोलतो. मी तुझ्यासाठी अद्रकवाला चहा बनवतो, कुणाल बोलतो. खरंच तुम्ही माझ्यासाठी चहा बनवणार का? साक्षी खुश होऊन बोलते. हो, माझ्या राणीसाठी मी काहीही करायला तयार आहे, तो तिच्या कपाळावर किस करत बोलतो. ती उठून बसत होती. ती जोरात ओरडते. साक्षी, काय झालं? कुणाल तिच्याजवळ येऊन काळजीनं बोलतो. अहो, माझ्या ओटीपोटातून कळ आली, साक्षी रडत बोलते. साक्षी, आपण थोडे दिवस थांबायला हवं होतं, कुणाल चिडून बोलतो. तिचा त्रास त्याला बघवत नव्हता. अहो, काहीही काय बोलताय, साक्षी बोलते. ती उठून उभी राहिली. तिला खूप त्रास होत होता. अहो, मला खूप त्रास होत आहे, साक्षी रडत बोलते. साक्षी, आपण डॉक्टरांकडे जायचं का? कुणाल काळजीने बोलतो. नाही, नको, साक्षी बोलते. तो तिला उचलून घेतो. तो तिच्याकडे खट्याळ नजरेनं बघत होता. ती लाजून त्याच्या छातीत तोंड लपवून घेते. तो तिला बाथरूममध्ये सोडून खाली निघून जातो. कुणाल खाली येऊन तिच्यासाठी चहा आणि स्वतःला कॉफी बनवून दोघांना नाश्ता बनवतो. साक्षी बाथरूममधून बाहेर येते. आंघोळ केल्यामुळं तिला जरा बरं वाटत होतं. ती खाली येते. कुणाल सोफ्यावर कॉफी पीत बसला होता. साक्षी जाऊन त्याच्या मांडीवर बसते. साक्षी, आज जास्तच लाडात आली आहेस, कुणाल हसत बोलतो. साक्षी रागाने त्याच्याकडे बघून किचनमध्ये जाते. तोही तिच्या पाठीमागे आला. साक्षी, मी गंमत करत होतो, कुणाल बोलतो. साक्षी काहीच बोलत नाही. दोघेही नाश्ता करतात. साक्षी तिच्या कामात व्यस्त होते. कुणाल सोफ्यावर लॅपटॉप घेऊन ऑफिसमधील काम करत बसलेला होता. साक्षी किचनमधून प्रेमानं कुणालकडे बघत होती. तिला कालची रात्र आठवून तिच्या अंगावर गोड शहारे येतात. साक्षी तिचं काम आवरून रूममध्ये निघून जाते. साक्षीला अंगात थोडीशी कणकण जाणवत होती. तिला आईला फोन लावायचा होता, पण तिच्या आवाजावरून त्या प्रश्न विचारत बसतील म्हणून ती त्यांना फोन लावायचा टाळते. आज तिला शांत झोप लागली. आज खऱ्या अर्थानं तिनं बायकोचं कर्तव्य पूर्ण केलं होतं. ती विचारात झोपी जाते. शिल्पा, या 2-3 दिवसात साक्षी तिच्या माहेरी तुला दिसेल, शिल्पाची आई हसत बोलते. आई, तू नक्की काय करणार आहेस? शिल्पा हसत बोलते. शिल्पा, लवकरच कळेल तुला मी काय करणार आहे ते, शिल्पाची आई हसत बोलते. शिल्पाही हसत होती. तिला या सगळ्याशी काही देणं घेणं नव्हतं. फक्त साक्षी कधीही सुखाने जगली नाही पाहिजे एवढं तिला पाहिजे होतं. साक्षी, आता बघतच राहा कशी तुझ्या संसाराची वाट लावते, शिल्पाची आई मनात हसत बोलते. शिल्पा आणि तिची आई दोघीही खूप वेळ काहीतरी बोलत बसल्या होत्या. कुणाल काम झाल्यावर आळोखे पिळोखे देतो. तो इकडे तिकडे बघतो. त्याला साक्षी कुठेच दिसत नाही. साक्षी, साक्षी, कुठे आहेस? तो तिला आवाज देत रूममध्ये जातो. साक्षी शांत झोपली होती. तो तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत होता. तो तिच्या जवळ येतो. पाठीमागून तिच्या कमरेला विळखा घालून स्वतःजवळ ओढून घेतो. अहो, साक्षी बोलते. तो तिच्या मानेत तोंड खुपसतो. अहो, मला जेवण बनवायचं आहे. ती उठून बसली. तो लगेच तिला आपल्याजवळ ओढून घेतो. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत पडते. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती रडत आहे. कुणालला लगेच कळतं. तो बोटाने तिची हनुवटी वर करतो. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला कसं तरीच होतं. साक्षी, काय झालं? तो प्रेमानं बोलतो. अहो, माझ्या नशिबाचा मलाच हेवा वाटतो. मी खूप नशीबवान आहे. मला इतका चांगला पती मिळाला आहे. आईवडिलांसारखे सासू सासरे मिळाले, बहिणीसारखी नणंद मिळाली. मला खूप छान सासर मिळालं आहे, साक्षी रडत बोलत होती.
कुणाल तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक बघत होता. तिच्यात तो हरवून गेला होता. अहो, मला सोडून जाणार नाही ना, साक्षी रडत बोलते. तिच्या डोळ्यातील पाणी बघून कुणाल भानावर येतो. तो प्रेमानं तिच्या कपाळावर किस करतो. साक्षी, तू माझा श्वास आहेस. माणूस बिना श्वास कधीच जगू शकत नाही, तसंच मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू माझा श्वास आहेस. तुझ्याशिवाय जगणं माझ्यासाठी खूप मुश्किल आहे. कुणाल तिच्या केसातून हात फिरवत बोलतो. तो तिचे डोळे पुसतो. अहो, ती बोलत होती तर कुणाल तिला अंगावर ओढून घेतो. तिचे ओठ आपल्या ओठात घेतो. परत चालू झाला त्यांचा रोमांस. दोघेही एकमेकांच्या सुखासाठी धडपडत होते. दोघेही तृप्त होऊन झोपी गेले. थोड्या वेळानं साक्षी जागी होते. तिला खूप भूक लागली होती. ती उठून फ्रेश होऊन बाहेर येते. कुणाल शांत झोपला होता. तिला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आला होता. अहो, उठा ना, ती त्याच्या हाताला धरून ओढत होती. पण कुणाल जागचा हलला नव्हता. तो तिची गंमत बघत होता. ती वैतागून त्याचा हात धरून ओढत होती. तो लगेच तिच्या हाताला हिसका देऊन स्वतःजवळ ओढतो. अहो, मला खूप भूक लागली आहे, साक्षी चिडून बोलते. अरे, मला पण भूक लागली आहे. जा तू, आपल्या दोघांना काहीतरी बनव, कुणाल गालात हसत बोलतो. अहो, मी काही बनवणार नाही, साक्षी चिडून बोलते. बरं जा, तुझ्यासाठी मी पिझ्झा मागवला आहे, कुणाल हसत बोलतो. खरंच तुम्ही माझ्यासाठी पिझ्झा मागवला? ती बेडवर उड्या मारत बोलते. कुणाल मनातच कपाळावर हात मारून घेतो. हिचा बालिशपणा कधी जातो काय माहीत. कुणाल गालात हसत मनात बोलतो. तो तिच्या हाताला धरून खाली बसवतो. साक्षी, काय हे, किती लहान मुलींसारखी बागडत असतेस, कुणाल हसत बोलतो. मी अशीच आहे, साक्षी त्याला वाकुल्या दाखवत बाहेर पळत निघून गेली. कुणाल तिचा बालिशपणावर हसत होता. आज कुणाल ऑफिसच्या कामात खूप बिझी होता. सर, तुम्हाला एक बाई भेटायला आली आहे, त्याचा पिऊन सांगत होता. आज मला खूप काम आहे, त्यांना उद्या यायला सांग, कुणाल लॅपटॉपमध्ये काम करत बोलतो. थोड्या वेळानं पिऊन आत येतो. त्याला बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय आहे, कुणाल चिडून बोलतो. सर, ती बाई ही फाईल देऊन गेली आहे. कुणाल चिडून ती फाईल घेतो. त्याला एक कॉफी आणायला सांगतो. पिऊन निघून गेल्यावर कुणाल ती फाईल उघडतो. ती फाईल बघताच नकळत त्याचा हात तोंडावर जातो. त्यात थोडेफार फोटो आणि एक चिठ्ठी होती. तो रागानं हाताच्या मुठी आवळून घेतो. तो लगेच CCTV कॅमेरा चालू करतो. त्या बाईकडे तो विचित्र नजरेनं बघतो. त्या बाईनं साडीचा डोक्यावर पदर घेतला होता. तिचा चेहराही दिसत नव्हता. तिच्या हातभर लाल भडक बांगड्या होत्या. त्याला काही सुचत नव्हतं. त्याचं हृदय धडधडत होतं. परत त्या फोटोकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्यातील लेटरलाही तो हातही लावत नाही. काय करायचं हेच त्याला सुचत नव्हतं. स्वतःचा रागही कंट्रोल होत नव्हता. पिऊन त्याला कॉफी घेऊन येतो. तो कॉफी पीत डोळे मिटून घेतो. साक्षीचा हसरा निरागस चेहरा डोळ्यासमोर येतो. तो लगेच घरातले CCTV कॅमेरा चालू करतो. साक्षी सोफ्यावर बसून कसलं तरी बुक वाचत होती. बसल्या जागीच ती झोपी गेली होती. तिच्या चेहऱ्यावर थोडेसे केस आले होते. तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायची इच्छा कुणालला होते. तो गालातच हसत तिच्याकडे बघतो. परत त्याला त्या फोटोची आठवण होते. तो रागातच लॅपटॉप बंद करतो. प्रदीप, 1 तासात तुम्हाला ऑफिसमध्ये पाहिजे, कुणाल चिडून खूप जोरात ओरडतो. कुणाल, काय झालं आहे, तू इतका का चिडला आहेस, प्रदीप शांतपणे बोलतो. प्रदीप, तुला मी सांगितलेलं कळत आहे की नाही? 1 तासाच्या आत तू मला इथे पाहिजेस, कुणाल बोलून फोन ठेवून देतो. तिकडे प्रदीपला खूप टेन्शन आलं होतं. कुणाल इतका का चिडला आहे हेच त्याला कळत नव्हतं. आणखी काही संकट आलं का, तो स्वतःच्या मनात बोलत होता. तो विचार करत गाडी स्टार्ट करतो. कुणाल घरी येतो. साक्षी किचनमध्ये काम करत बसली होती. कुणाल तिच्याकडे बघतच रूममध्ये जातो. फ्रेश होऊन खाली येतो. तो सोफ्यावर बसून तिचं निरीक्षण करत होता. बायको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यावर विश्वासही खूप आहे, पण या सगळ्यामागे कोण आहे ते मला शोधून काढायचं आहे. तुला कोणी सुखाने जगू का देत नाहीत? आत्ता कुठे आमच्यातील दुरावा कमी झाला आहे? बायको, तुझ्या आयुष्यात 2 दिवस सुख आलं का त्याच्या पाठोपाठ 4 दिवस दुःख येतं.
मला तुला या सगळ्यापासून लांब ठेवायचं आहे. तुझ्यावर कोणतं संकट येऊ देणार नाही. कुणाल तिच्याकडे बघत मनात बोलत होता. मनात बोलतानाही त्याचं हृदय रडत होतं. त्याच्या हृदयात कालवाकालव होत होती. तो एक मोठा दीर्घ श्वास घेतो आणि किचनमध्ये जातो. पाठीमागून तिच्या कमरेत विळखा घालून स्वतःजवळ ओढतो. अहो, कधी आलात? साक्षी हसत बोलते. आत्ताच आलो आहे. तुझ्या हातची माझी स्पेशल कॉफी मिस करत होतो. तो हसत बोलतो. अहो, 2 दिवसांनी आई बाबा नीतू येणार आहे. साक्षी खूप खुश होऊन बोलते. हो, मला माहीत आहे. कुणाल बोलतो. साक्षी, तू लवकर आवरून खाली ये. आज मी तुला तुझ्या बाबांकडे सोडून येतो. कुणाल तिच्या चेहऱ्याकडे बघत बोलतो. का? कशाला? ती जोरात ओरडून बोलते. तो त्याच्या कानावर हात ठेवतो. बायको, जरा हळू ओरड. मी बहिरा नाही. मला सगळं ऐकू येतं. तो बोलतो. मी नाही जाणार. साक्षी रडत बोलते. झालं चालू रडायला? अगं साक्षी, तुझ्या बाबांना तुझी खूप आठवण येत आहे. 2 दिवस जा. परत मी तुला जाऊ देणार नाही हा. तो नशिल्या डोळ्यांनी बघत बोलतो. ती लाजून खाली मान घालते. ती त्याला कॉफी देते. किचन आवरते आणि रूममध्ये जाते. ती रूममधून कुणालकडे बघत होती. कुणाल गार्डनमध्ये सिगरेट ओढत बसलेला होता. त्याच्या हातात सिगरेट बघून साक्षी चक्रावून जाते. ती पळत खाली येते. अहो, तुम्ही सिगरेट का ओढत आहे? याच्या अगोदर तुम्ही कधीच सिगरेट ओढली नाही. साक्षी बोलते. साक्षी, 5 मिनिटात आवरून खाली ये. तो शांतपणे बोलतो. अहो, मी काय विचारतीये? साक्षी चिडून बोलते. साक्षी, 5 मिनिटात आवरून खाली ये. तो जोरात ओरडून दात ओठ खात बोलतो. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पळत जाऊन फ्रेश होऊन खाली येते. ती रागानं गाडीत जाऊन बसते. तोही येऊन गाडीत बसतो. गाडी स्टार्ट करून तिच्याकडे बघतो. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती बाहेर बघत बसली होती. दोघेही काहीच बोलत नाहीत. थोड्या वेळात ते साक्षीच्या घरी पोहोचतात. साक्षी रागानं आत निघून जाते. तोही बाहेरच्या बाहेर निघून जातो. कुणाल साक्षीला तिच्या बाबांकडे सोडतो आणि तो बाहेरच्या बाहेर निघून जातो. साक्षी आत येते. तिचे बाबा सोफ्यावर TV बघत बसले होते. खूप दिवसातून तिनं तिच्या बाबांना बघितलं होतं. बाबा, ती मोठ्यानं आवाज देते. तिचे बाबा आवाजाच्या दिशेनं बघतात. साक्षी, ते पण आनंदाने जोरात ओरडतात. साक्षी पळत त्यांच्याजवळ जाते. ती रडत त्यांना मिठी मारते. तेही तिला मिठीत घेतात. प्रेमानं तिच्या कपाळावर किस करतात. साक्षी त्यांना घट्ट पकडून रडत होती. ए रडूबाई, किती रडत असतेस? तिचे बाबा प्रेमानं बोलतात. बाबा, मी तुम्हाला खूप मिस केलं. साक्षी रडत बोलते. मी पण माझ्या पिल्लूला खूपच मिस केलं. तिचे बाबा बोलतात. बाबा, मला तुमच्या हातचा आलू पराठा पाहिजे. साक्षी हट्ट करत गाल फुगवून बोलते. अरे, आली नाही तोवरच फरमाईश सोडत आहेस? तिचे बाबा हसून बोलतात. साक्षी आणि तिचे बाबा हसत खेळत गप्पा मारत होते. त्या दोघांच्या आवाजाने शिल्पाची आई बाहेर येते. साक्षीला बघून त्यांचा चेहरा खुलला होता. पण साक्षीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांचा चेहरा पडला. त्या कपाळावर आठ्या पाडून तिला बघत होत्या. काकू, कशा आहात? साक्षी हसत बोलते. बरी, तू कशी आहेस? त्या चेहऱ्यावर उसनं हसू आणत बोलतात. ठीक आहे. साक्षी बोलत तिला नमस्कार करते. असू दे, त्या बोलतात. कुणाल घरी आला होता. तो आल्या आल्या घरातील सगळीकडे नजर टाकतो. सगळीकडे त्याला साक्षी दिसत होती. तो सोफ्यावर डोळे मिटून बसतो. काय असेल त्या फोटोमागचं सत्य? का साक्षी तशी होती? नाही, माझी साक्षी अशी असूच शकत नाही. कुणाल मनात विचार करत होता. ते फोटो बघितल्यापासून त्याचं डोकं काम देईना झालं होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. प्रदीपचा फोन आला होता. हॅलो प्रदीप, घरी ये. कुणाल बोलून फोन ठेवून देतो. काय झालं आहे कुणालला? तो असा का वागत आहे? प्रदीप मनात विचार करून गाडी स्टार्ट करतो. थोड्या वेळानं प्रदीप घरी येतो. कुणाल सोफ्यावर बसला होता. सिगरेटचं पाकिट इकडे तिकडे पडले होते. 2-3 ड्रिंक्सच्या बाटल्या पडल्या होत्या. प्रदीप चक्रावून गेला. आजपर्यंत त्यानेही कुणालला ड्रिंक केलेली बघितलं नव्हतं. कुणाल उठून जातो.
तोंडावर पाणी मारून आहे त्या जागेवर येऊन बसतो. प्रदीप त्याला कॉफी आणून देतो. तो निर्विकारपणे कॉफी पीत बसला. प्रदीप त्याला बघत होता. कुणाल, काय झालं आहे? माझा जीव नखात आला आहे, प्रदीप काकुळतीनं बोलतो. प्रदीप, तुषार कोण आहे? कुणाल विचारतो. तुषार? प्रदीप बोलतो. बोल पटकन, कुणाल चिडून बोलतो. तुषार शिल्पाचा प्रियकर आहे आणि त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण प्रदीप बोलायचं थांबतो. पण काय प्रदीप? कुणाल बोलतो. पण मध्येच तो तिला सोडून गेला, प्रदीप बोलतो. साक्षी तुषारवर प्रेम करत होती का? कुणाल बोलतो. कुणाल, काय बोलतोयस तू? तुला तुझं तरी कळतंय का? प्रदीप चिडून बोलतो. साक्षीचं प्रेम तुषारवर होतं की नाही? कुणाल मोठ्या आवाजात बोलतो. नाही, प्रदीप शांतपणे बोलतो. नव्हतं. कुणाल आतून खचून गेला होता. फक्त साक्षीवर त्यानं विश्वास ठेवला होता. कुणाल, कुणाल, प्रदीप पळत त्याच्या जवळ येतो. त्याला जास्ती चढली नव्हती. तो प्रदीपचा हात झिडकारून देतो. कुणाल, काय झालं आहे? तू असा का वागत आहेस? प्रदीप चिडून बोलतो. प्रदीप, आवाज खाली. कुणाल बोलतो. मला एक गोष्ट खरी खरी सांग. कुणाल बोलतो. काय सांगायचं आहे? प्रदीप त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत बोलतो. साक्षी, साक्षी, तो अडखळत बोलतो. साक्षी काय? प्रदीप घाबरून बोलतो. साक्षीचं नाव घेतल्यामुळं त्याच्या काळजात धस्स झालं. कुणाल खूप चिडला होता. त्याचं डोकं काम देत नव्हतं. तो उठून बेडरूममध्ये जातो. हातात तेच फोटो घेऊन बाहेर येतो. त्यातील ते लेटर प्रदीपच्या हातात देतो. प्रदीप सोफ्यावर बसून ते लेटर वाचतो. ते वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कुणाल, हे सगळं खोटं आहे. मी माझ्या साक्षीला पूर्णपणे ओळखतो, प्रदीप घाबरून बोलत होता. कुणाल निर्विकारपणे त्याच्याकडे बघत होता. कुणाल, मला 2 दिवसांचा वेळ दे. मी खरं काय ते तुझ्यासमोर आणतो. प्रदीप कुणालच्या पायाजवळ बसून बोलतो. प्रश्न आता त्याच्या साक्षीचा होता. आता काहीही झालं तरी त्याच्या बहिणीला तो दुःखात बघू शकत नव्हता. आधीच तिनं खूप काही सहन केलं होतं. प्रदीप ते लेटर घेऊन बाहेर निघाला. प्रदीप, कुणाल हाक मारतो. प्रदीप त्याच्याकडे वळून बघतो. माझा साक्षीवर खूप जास्त विश्वास आहे आणि आमचं नातं कोणीही तोडू शकत नाही. माझं साक्षीवर खूप प्रेम आहे आणि हे कोणी कारस्थान रचलं आहे त्याला मी सोडणार नाही, कुणाल बोलतो. प्रदीप पळत जाऊन कुणालला मिठी मारतो. आज प्रदीपच्या डोळ्यात पाणी होतं. प्रदीप, तू मला नीट सांग, तू तुषारला किती वेळा भेटला आहेस? कुणाल बोलतो. कुणाल, शिल्पा 2 वर्षांनी साक्षीपेक्षा मोठी आहे. मी जोपर्यंत तिथं राहत होतो तोपर्यंत मला शिल्पा आणि तिच्या आईचं काहीच पटत नव्हतं. आमचं सारखं भांडण होत असायचं. त्या दोघीही माझ्यावर खूप चिडून होत्या. त्या साक्षीलाही त्रास देत होत्या. मला त्या दोघींचा खूप राग होता. शिल्पा त्या तुषारवर खूप प्रेम करते, प्रदीप बोलतो. प्रदीप, पण या सगळ्यामध्ये साक्षीचा काय संबंध आहे? कुणाल चक्रावून बोलतो. मला पण तेच कळत नाही, प्रदीप बोलतो. यामागे त्या दोघी असल्या तर, प्रदीप बोलतो. पण मला त्या तुषारचं पटत नव्हतं. तो जरा मला वेगळाच वाटत होता. त्याचं वागणं पण वेगळंच होतं आणि त्यानं 2-3 मुलींना फसवलं होतं. हे मला समजलं तेव्हा मी शिल्पाला सांगितलं. पण शिल्पा त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की खरं काय खोटं काय तिला बघायचं नव्हतं. कुणाल शांतपणे ऐकून घेत होता. प्रदीप, त्या बाईनं साक्षीचे आणि तुषारचे काही फोटो पाठवले आहेत. मला त्या फोटोकडे बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही, कुणाल कंठ दाटून बोलतो. त्याच्या साक्षीवर असले आरोप केलेले त्याला अजिबात पटले नव्हते आणि जो कोणी आहे त्याला तो सोडणारही नव्हता. तो रागानं हाताच्या मुठी आवळून घेतो. कुणाल तिथेच सोफ्यावर डोळे मिटून बसतो. प्रदीप एक दीर्घ श्वास घेऊन कुणालकडे बघतो आणि तिथून निघून जातो. साक्षी रूममध्ये येते. तिच्या रूममधील कोणतीच वस्तू हलली नव्हती. ती इकडे तिकडे बघत सगळीकडे फिरते. नंतर ती बेडवर पालथी झोपून विचारात हरवून जाते. तिच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. ती या बेडवर लहान मुलांसारखी बागडत असायची. रूमभर पसारा करत असायची. तिची सगळी रूम तिचे बाबा आवरत होते. कुणाल आणि ती दोघे पहिल्यांदा या रूममध्ये झोपले होते.
तिला ते सगळं आठवतं. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येतं. ती तशीच तिथे झोपी जाते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.